गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल महाराष्ट्र स्टेट मुंबई। मित्रांनो सीईटी सेल की ज्या ठिकाणी आपलं काउन्सिलिंग चालतं नीट यूजीचं एमबीबीएस बीडीएस बीएमएस बीएचएमएस अगदी बीएससी नर्सिंग पर्यंत सर्व कोर्सेसचं जे काउन्सिलिंग आहे ऍडमिशन प्रक्रिया जी आहे तर ती या वेबसाईटवर चालती स्टेट कोटाची। तर या वेबसाईटवर एक लेटेस्ट अपडेट 2024 चं एक नवीन नोटीस आलेली आहे, नोटीस नंबर 1। आणि या नोटीसनुसार आपल्याला जर समजा काउन्सिलिंग करायचं असेल पुढं बीएससी नर्सिंगचं तर आपल्याला एक वेगळी एक्झाम द्यावी लागणार आहे बीएससी नर्सिंगची। आणि जर समजा तुम्ही आता सध्या नीटची तयारी करताय, एमबीबीएस बीडीएस हे तुमचं टार्गेट आहे, बीएमएस तुमचं टार्गेट आहे, पण तुम्हाला एक सेकंड प्लॅन म्हणून बीएससी नर्सिंग सुद्धा बघायचंय, तर तुम्हाला आता सध्या बीएससी नर्सिंग 2024 साठी वेगळी एंट्रन्स एक्झाम जी आहे तर ती फर्स्ट इयर ऍडमिशन जीएनएम आहे, एएनएम आहे आणि बीएससी नर्सिंग आहे। तर 2024-25 साठी एक वेगळी एक्झाम आणि तिचं रजिस्ट्रेशन आपल्याला करायचंय 29/2/2024 पर्यंत लास्ट डेट आहे 29 फेब्रुवारी 2024। आणि तुम्हाला जी फीज भरायची तर ती जास्तीत जास्त 1 मार्च पर्यंत तुम्ही भरू शकता। आणि ही जी एक्झाम आहे तर ही एक्झाम फक्त बीएससी नर्सिंग या कोर्सेस साठी आणि सोबतच जीएनएम एएनएम या कोर्सेस साठी असणार आहे। तर त्यामुळे तुम्ही आता जो सध्या नीटचा फॉर्म भरताय तर त्यासोबत तुम्हाला हा जर फॉर्म भरून ठेवायचा असेल तर तुम्ही नक्कीच हा जो फॉर्म आहे बीएससी नर्सिंग सीईटीचा हा भरून ठेवायला पाहिजे। नंतर परत रजिस्ट्रेशन सुरू होणार असं वाटत नाही, कारण आता सध्या एकदा फॉर्म भरला गेले की नंतर डायरेक्ट एक्झामची डेट येईल। तर त्यामुळे तुम्हाला एक सेकंड प्लॅन म्हणून बीएससी नर्सिंग जर हाताशी ठेवायचा असेल 2024-25 साठी तर तुम्ही हा फॉर्म भरून घ्या। आज आपण या ठिकाणी थांबूया। ओके।